नेवाशात उपनगराध्यक्ष निवडीत लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रयत्न. अखेर कायदेशीर लढ्यात सत्याचा विजय. नेवासा नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्ष पदाच्या निवडीत सत्तेचा गैरवापर करत लोकशाहीची उघडपणे पायमल्ली करण्याचा प्रयत्न झाल्याचा गंभीर आरोप झाला आहे. मतदान प्रक्रिया दुपारी 1:45 वाजता पार पडणे अपेक्षित असताना पीठासीन नगराध्यक्षांनी राजकीय सूडबुद्धीने ती जाणीवपूर्वक सायंकाळी 4 वाजेपर्यंत लांबवली, असा आरोप करण्यात आला. नगरपंचायत अधिनियमानुसार हात उंचावून मतदान करणे बंधनकारक असतानाही नियमबाह्य हस्तक्षेप सुरू असल्याने अखेर माजी मंत्री शंकरराव गडाख गटाला जिल्हाधिकारी व प्रांताधिकाऱ्यांकडे दाद घ्यावी लागली. कायद्याच्या चौकटीत असूनही लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रयत्न झाला. मात्र जिल्हाधिकाऱ्यांनी हस्तक्षेप करत न्याय दिला. सर्व अडथळ्यांवर मात करत क्रांतिकारी शेतकरी पक्ष व आम आदमी पक्षाच्या उमेदवार सौ शालिनी संजय सुगदान यांची उपनगराध्यक्षपदी निवड झाली. त्यांनी 10 मते मिळवली तर विरोधी उमेदवार प्रवीण सरोदे यांना 8 मते मिळाली. ही संपूर्ण मतदान प्रक्रिया हात उंचावून पार पडली. नेवासा नगरपंचायतीत माजी मंत्री शंकरराव गडाख गटाचे स्पष्ट बहुमत असून 10 नगरसेवक त्यांच्या गटाचे आहेत, तर विरोधी गटाकडे अपक्षांसह 7 सदस्य आहेत. विशेष म्हणजे क्रांतिकारी शेतकरी पक्षाचे 9 सदस्य असतानाही त्यांनी आम आदमी पक्षाच्या नगरसेविका शालिनी सुगदान यांना उपनगराध्यक्ष पदाची संधी देत राजकीय परिपक्वतेचे दर्शन घडवले. या निर्णयाचे सर्वत्र स्वागत होत आहे. याच वेळी राजेंद्र कारभारी काळे यांची स्वीकृत नगरसेवकपदी निवड करण्यात आली. निवड जाहीर होताच गुलालाची उधळण करत कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. नवनिर्वाचित उपनगराध्यक्ष शालिनी सुगदान व स्वीकृत नगरसेवक राजेंद्र काळे यांचा विविध मान्यवरांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला. नेवासा शहर व तालुक्यातील शंकरराव गडाख मित्रमंडळाचे कार्यकर्ते, युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. एका सर्वसामान्य कुटुंबातील महिलेला उपनगराध्यक्ष पदाची संधी मिळणे हे नेवाशातील सामाजिक व राजकीय परिवर्तनाचे ठळक उदाहरण मानले जात आहे. आप नेते संजय सुगदान म्हणाले, सत्तेचा गैरवापर करण्याचे षड्यंत्र रचले गेले होते. नियम पायदळी तुडवले जात होते. जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत जाऊन आम्हाला न्याय मिळाला. माजी मंत्री गडाख यांनी दिलेला शब्द पाळत सामान्य महिलेला उपनगराध्यक्ष केले. आता सामान्य नेवासकरांसाठी काम होईल. उपनगराध्यक्ष शालिनी सुगदान म्हणाल्या, माजी मंत्री शंकरराव गडाख यांच्या नेतृत्वाखाली मिळालेल्या संधीचा उपयोग नेवासा शहराच्या विकासासाठी प्रामाणिकपणे करणार आहे.